प्रेस गॉड, आय लव्ह यू जीजस. एकच गोष्ट आहे विश्वासामध्ये वाढ होण्याची प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, तर ते आहे म्हणजे देवाचं पवित्र वचन. जर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला मनापासून प्रेम करतो तर त्याचं संपूर्ण वचन आपण मनात ठेवतो. कारण आय लव्ह वर्ड ऑफ गॉड म्हणजे आपण प्रभू येशूच्या वचनावर इतकं प्रेम केलं पाहिजे की जगातल्या कुठलीही गोष्ट आपल्याला देवापासून दूर करू शकत नाही. विश्वासामधून वाढण्यासाठी कोणीही आपल्याला दूर करू शकत नाही असा आपला विश्वास होईल. तर सकाळ, संध्याकाळ, दुपार जेव्हा बी आपल्याला वेळ मिळतो, आपण मोबाईल फोनमध्ये वेळ न घालवता आपण कुठली मूवी पिक्चर न बघता व्यर्थ लोकांची फिरणं बसणं हे न करता आपण जर प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र वचनावरती पूर्ण मनापासून प्रेम केलं, पूर्ण जीवापासून प्रेम केलं, तर आपण विश्वासामध्ये इतकी आपली वाढ होईल की जगातली कुठल्याही अंधकारची शक्ती आपल्याला प्रभू येशूपासून दूर करू शकत नाही, प्रभू येशूच्या प्रेमापासून दूर करू शकत नाही. जितकं आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं पवित्र वचन वाचन करणार सकाळ, संध्याकाळ, दुपार, तितकं आपल्यामध्ये परमेश्वराचा जो विश्वास आहे, विश्वासाचा आत्मा जो आहे तो आपल्या मनामध्ये राज्य करायला सुरू होतो. ज्या वेळेला मी देखील बायबल कॉलेजमध्ये होतो तर त्या टायमाला देखील मी सकाळी 1 तास आणि रात्री देखील 1-1.5 तास असं आमचं बायबल अध्ययन असायचं दररोज डेली. तर त्या ठिकाणी पवित्र आत्म्याने माणूस भरला जातो, विश्वासाने पवित्र आत्म्याने मजबूत होतो. कारण की विश्वासामध्ये मजबूत करण्यासाठी कुठला पास्टर, कुठला सेवक, कुठला एव्हंजलिझम, कुठला व्यक्ती आपल्याला पूर्ण करू शकत नाही. तर परमेश्वराचं पवित्र वचन हे सर्वशक्तिमान आहे, सर्वशक्तिशाली आहे. परमेश्वराचं वचन हे अभिषेकाने भरलेलं आहे. परमेश्वर स्वतः माणसाला जे लागेल ते देतो. तर आपण इकडं तिकडं न शोधता आपण पवित्र बायबलच्या वचनामधून आपल्या स्वतःला परमेश्वराच्या प्रेमाने, परमेश्वराच्या विश्वासाच्या आत्म्याने, पवित्र परमेश्वराच्या अभिषेकाने भरून जाऊ. मग आपण कुठेही असो, कधी कसंही असो. आपण जर बघितलं असेल की चायनामध्ये अनेक देशामध्ये ज्या ठिकाणी बायबल वाचायला बंदी आहे, चर्चला जाण्याला बंदी आहे, ते लोक घरी राहूनच परमेश्वराचं बायबल वचन वाचतात आणि स्ट्रॉंग राहतात. का? प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे नाही बघत का? चर्चला तेच लोक जातात जे लोक घरी बायबल वाचत नाही, म्हणून त्यांना चर्चला जाण्याची आवश्यकता पडते. तर नवीन नियममध्ये चर्च आपण स्वतः आहोत, म्हणून आपण स्वतः जर मजबूत झालो तर आपल्या चर्चला जायचं जरूरत नाही. परंतु चर्चला जाणं आवश्यकता याच्यासाठी आहे की आपल्याला एक त्या ठिकाणी प्रेरणा भेटते, म्हणून जायला पण पाहिजे.